मुंबईत बावनकुळेंची भेट घेतली। आमची त्यांच्यासोबत चांगली चर्चा झाली। सर्व विषय त्यांना सांगण्यात आले आहेत। ही जागा शिवसेनेला सोडावी अशा सर्व मागण्या घेऊन काल आमची सकारात्मक चर्चा बावनकुळेंसोबत झाली। जात प्रमाणपत्र हे बोगस असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट आदेश दिलेले आहेत। संविधानाशी खेळल्याबद्दल त्यांना दंडही ठोठावण्यात आला होता। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी घेण्यात आली की निवडणुकीच्या आधी त्याचा निकाल यावा। निकाल कधीही लागू शकतो। सगळ्या देशातील जनतेला माहिती आहे की निकाल त्यांच्या विरोधात लागेल। सर्व पक्षनेते, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते हे त्यांच्या विरोधात असल्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टी त्या प्रकरणाचा विचार करून निर्णय घेईल। काल मी खऱ्या अर्थानं बावनकुळे साहेबांच्या घरी मुंबई येथे त्यांची भेट घेतली। त्यावेळी आपले माजी खासदार आनंदरावजी अडसूळ साहेब ते सुद्धा त्या ठिकाणी आले होते आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने जवळजवळ 1-1.5 तास चर्चा त्या ठिकाणी झाली आणि सर्व विषय त्यांना सांगण्यात आलेले आहेत। कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व पक्षीय विरोध त्यांना आहे, जातीचं प्रमाणपत्राबद्दलची सुनावणी संपलेली आहे, कधीही निकाल लागू शकतो आणि या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा आणि कुठेतरी युती धर्म म्हणून ज्या पद्धतीने अडसूळ साहेबांनी सांगितलं की 7 वेळा शिवसेनेने या ठिकाणी लढवलेली आहे, 5 वेळा खासदार शिवसेनेचे राहिले, त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच सुटावी। या सगळ्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांबरोबर मांडलेल्या आहेत आणि अतिशय सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांबरोबर झालेली आहे। प्रमाणपत्र नक्कीच आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाची आपण जर पाहिली तर हायकोर्टामध्ये ऑलरेडी जात प्रमाणपत्र खोटं असल्याचं, हे बोगस असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट तसे आदेश दिले होते आणि त्यांचे 2 लाखाचा दंड ठोठावला होता संविधानाशी खेळल्याबद्दल आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हीच केस त्या ठिकाणी स्टे ऑर्डर होता, गेली 3 वर्ष केस थांबली होती, परंतु मागच्या 28 तारखेला 5 दिवस सतत सुनावणी त्या ठिकाणी झाली आणि निवडणुकीच्या दृष्टीनेच 3 सुनावणी झाली की लवकरात लवकर त्या ठिकाणी इलेक्शनच्या आधी त्याचा रिझल्ट देण्यात यावा आणि 14 दिवसाची मुदत सुप्रीम कोर्टाने मागितली होती। आज 14 दिवसाची मुदत ऑलरेडी संपून जवळजवळ 1 आठवडा व्हायला आला आहे आणि त्यामुळे कधीही तो निकाल लागू शकतो आणि सगळ्या देशातल्या जनतेला माहिती आहे की तो निकाल हा नक्कीच त्यांच्या विरोधामध्ये जाईल, कारण जे सर्टिफिकेट होते ते सगळे बोगस आहेत आणि त्यामुळे मग नक्कीच भारतीय जनता पार्टीला आणि फक्त जात प्रमाणपत्र हा विषय बाजूला जरी ठेवला तरीसुद्धा या ठिकाणचे या ठिकाणचे सर्वपक्षीय नेते, भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे सर्व नेते हे त्यांच्या विरोधामध्ये असल्यामुळे मला वाटतं भारतीय जनता पार्टी नक्की त्या पद्धतीने विचार करून तिकिटाचा निर्णय घेईल।